आम्ही सारे खवय्ये. हा जो पदार्थ आहे ही काय आहे, म्हणजे कसली तयारी? ही शिजवलेल्या भाताची गोड पुरी करायची. भाताच्या पुऱ्या भाताच्या पुऱ्या करायच्या. बरं ठीक आहे. पण साहित्य सांगा. तांदूळ, साखर, रवा, हे काजू आहेत, बदाम आहेत, जायफळ पूड आहे, वेलची पूड आहे, केशर, तूप आणि केशर मसाला आणि हे लवंग. साहित्य झालं. आणि आता आपण हे काय करतो, आधी भात करायचा आहे का? हां, भात करून. अच्छा, म्हणजे गोड भात. गोड भात करायचा अगोदर. बरं. पाण्याला आधण आलेलं आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचे आपल्याला. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले सगळे? हो, सगळे. त्याच्यानंतर काय? त्यानंतर त्याच्यामध्ये लवंग टाकायचे. किती लवंग? 2-3 लवंगा टाकायचे फक्त. तांदूळ थोडंसं. साखर भात वापर करता येईल? हां, साखर भात थोडा करून घ्यायचा, थोडा मऊ करून घ्यायचा भात. म्हणजे मऊ केल्यानंतर मग थोडंसे वळायला सोपं जातं. काय देऊ आता तुम्हाला? आता तांदळाला उकळी आल्यानंतर साखर आणि केशर टाकून द्यायचं. हा प्रॉपर गोड करून घ्यायला लागेल. गोड करून घ्यायचं. केशर आहे ना? हां, केशर टाकायचं. रंग आणि स्वाद दोन्ही. किती पण रंग घातले किंवा काय म्हणतो आपण त्याला, इसेन्स घातले तरी सुद्धा ही जी चव आहे, हां, याची चव वेगळीच असते. ही नाहीच मिळणार. नंतर जायफळ. हां, जायफळ. वेलची पूड. उकळी तर आलेली आहे व्यवस्थित. आता बारीक गॅस करून शिजवून गॅस बारीक करून गॅस शिजवायचे. ठीक आहे. 10 मिनिटं व्यवस्थित, कारण तो त्या म्हणाल्या तसं मऊ हवा आहे भात आपल्याला, त्यामुळे तो नीट शिजायला पाहिजे. तर आपण एक 10 मिनिटं हा भात शिजवून घेऊया. भात रेडी झाला, गोड साखर भात. पण मला वाटतं की म्हणजे हा जर आपला उरला असेल साखर भात तर त्याच्या पण करता येतील. हो, समजा जर भात आपला उरला असेल ना तर मग पिठी साखर आणि हे ड्रायफ्रूट टाकून मळून घ्यायचं, ते त्याचे पण छान होतात. हा, म्हणजे 2 गोष्टी झाल्या. पण काय होतं माहिती, पिठी साखर पण जर नंतर टाकली ना की ते म्हणजे थोडी गोळी विरघळते, नरम होतं. आणि हा पण एकदम जर टाकलं ना त्याच्यामध्ये साखर आणि भातातच, तर मग ते बरोबर जरा थोडं घट्ट होतं. मळण्यासाठी जरा थोडं घट्ट. नाही, मी म्हणते आपल्याकडे समजा जेव्हा आपण साखर भात करतो तेव्हा खूपदा असं होतं की तो उरतो, अगदी एवढा उरतो, मग कळत नाही की त्याचं काय करायचं. तर त्या एवढ्याशा भाताच्या पटकन 4 पुऱ्या करून टाकल्या तर त्या संपतील पण चवीला पण छान. तर असा हा भात झालेला आहे, तो तुम्ही मळताय म्हणालात ना? आता हे मळून घ्यायचं. ह्याच्यात तुम्ही रवा घालणार? नाही, त्याच्यात नाही रवा घालणार. पूर्ण तो मळायचा. हां, चांगलं मळून घ्यायचं म्हणजे गोळे त्याचे तयार होतील याप्रमाणे. ह्याच्यामध्ये थोडं हे टाकायचं, काजू आणि बदाम थोडे टाकायचे, थोडे थोडे. अच्छा, अजून त्याला चिकटपणा यायला तुम्ही पाण्याचा हात घेतलात का? नाही, पाणी थोडंसं फक्त. जरा घट्टच करायला लागतात ते. अच्छा, हे मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण गोळे तयार करायचे. अच्छा, ठीक आहे. लाडू सारखे गोळे तयार करून घ्यायचे. पण मग ते तळायचे कसे? हां, सांगते ना. परत चपटे पण करणार? हां, चपटे करायचे. आता हे लाडू जे आहेत ना, हा रवा आहे, रवा याच्यामध्ये टाकून घ्या. ह्याच्यात टाकू रवा? हा, रवा टाका त्याच्यामध्ये. हे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आणि देऊ हे आपण घोळून घ्यायचे ह्याच्यामध्ये. पूर्ण लाडूला हा रवा लावून घेतला ना की मग ते आपल्याला थोडं थापायला बरोबर इझी पडतं. हाताला चिकटणार पण नाही. हाताला चिटकणार नाही. हे गोळे आपण असे सगळे करून घेऊया. ठीक आहे.
आपण जे रव्यामध्ये लाडू घोळवले सगळे तर ते आले भाताचे. आणि आता पान, हे कसलं पान आहे? हे चांदण्याचं पान आहे. इथे माथेरानमध्ये याची झाडं आहेत. केळीच्या पानावर वगैरे आपण नेहमी करत असतो, पण हे चांदण्याच्या पानावरती सुद्धा छान होतं. अरे वा, ठीक आहे. आणि खाली हा रवा कशाला? हा रवा आता थोडा खाली टाकून घ्यायचा आहे. टाकू? टाका. अच्छा, ह्याच्यावर तुम्ही ते ह्याच्यावर थापणार आहे ते, मग ते चिकटू नये म्हणून. हा चिटकून आहे म्हणून. ओके, ते निघताना लगेच निघेल. हे देऊ? हा गोळा आता आपण घ्यायचा. आणि हे थोडं थापून झालं ना की मग त्यावर थोडेसे काजू बदाम टाकायचे. बदाम घातल्यानंतर परत आपण व्यवस्थित थापले की ते आतमध्ये जातात. ओके. आता हे तुम्ही डीप फ्राय करणार का शॅलो फ्राय? डीप फ्राय करणार. डीप फ्राय करणार. बरं, ठीक आहे. मग आता त्याची तयारी करूया. तळायची तयारी झाली, तेल तापलेलं आहे कडकडीत. आणि आता हे आपण त्याच्यामध्ये सोडायचे. आणि हे खाताना तुम्ही कशाबरोबर देता? नुसतंच खायचं? नुसतंच खायचं. अगदीच कोणाला आवडत असेल तर त्याच्याबरोबर तूप वगैरे घ्यायचं. किंवा माथेरानमध्ये मध चांगला मिळतो, वरनं असं मधाचं टॉपिंग केलं तर छान लागेल ना. एकदा कधीतरी असं ट्राय करूया. मग इथे असते जास्त, म्हणजे इथून मग बहुतेक लोक घेऊन जातात. हो, नाही मी घेतलाय पार्सलमध्ये. आता माझ्याकडे मध पण आहे, तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते बनवून खाऊ शकता. तर आत्ता आम्ही काय काय केलं त्याचं साहित्य आणि कृती घ्या. भाताची पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले तांदूळ, साखर, रवा, काजू, बदाम, जायफळ पूड, वेलची पूड, केशर, साजूक तूप, दूध, मसाला आणि लवंग. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये भिजवलेले तांदूळ, लवंग, साखर, केशर, जायफळ पूड आणि वेलची पूड घालून भात शिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये हा शिजवलेला भात घेऊन त्यामध्ये काजू बदामचे तुकडे घालावेत आणि मिश्रण एकजीव करून या मिश्रणाचे गोळे तयार करावेत. तयार गोळे रव्यामध्ये घोळवून पुऱ्या थापून घ्याव्यात. तयार पुऱ्यांवर काजू बदामचे तुकडे लावून त्या खरपूस तळून घ्याव्यात.